नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे जवळपास विद्यार्थी मित्रांनो एखादा महिना हे चाललं. तर आता जे सीपी मुंबई पोलीस भरतीचं पूर्ण या ठिकाणी ग्राउंड झालंय, सर्व मुलांचा या ठिकाणी ग्राउंड झालाय. तर जेव्हापासून मुलांचं ग्राउंड झालं तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे, कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर फिजिकलमध्ये आम्हाला या ठिकाणी कमी मार्क्स पडत आहे, चिपमध्ये प्रॉब्लेम आहे, 1600 मीटर रनिंगमध्ये कमी मार्क्स पडत आहे. आणि काही काही विद्यार्थ्यांचे असं सुद्धा म्हणणं होतं की बा आमचा या ठिकाणी 5 मिनिटाच्या अंदर आमचा टाईम आहे, तर या ठिकाणी 6.5 मिनिट टाईम आमचा 1600 मीटरला येत आहे. तर ग्राउंडला खूपच कमी या ठिकाणी मार्क्स पडत आहे. तर कट ऑफ कितीवर जाणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच सांगणार आहे की ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे, SC ST OBC WS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे. त्याचबरोबर सेफ झोन किती असणार आहे आणि किती मार्क असेल तर आपल्या लेखी परीक्षेसाठी आपण बसणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर संपूर्ण कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, सामान्य जनरलचा जो कट ऑफ जाणार आहे सामान्यांचा, तर तो जाणार आहे SC कॅटेगरीचा 34 पर्यंत पुरुष उमेदवारांचा, त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 34 पर्यंत, त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा 38 पर्यंत, NTP कॅटेगरीचा 36 पर्यंत जाणार आहे, NTC कॅटेगरीचा 38 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 38 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 35 पर्यंत जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 36 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 40 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. तर ज्यांना सुद्धा एवढे मार्क्स असेल किंवा यापेक्षा जरी 1-2 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तर तुम्ही ग्राउंडची लेखी परीक्षेची जे विद्यार्थी मित्रांनो तयारी जबरदस्त या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे. कारण की कट ऑफ कमीच जाणार आहे, कारण की भरपूर मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे, तर सामान्य महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे SC कॅटेगरीचा जर असेल तर 50 पैकी 26 पर्यंत लागणार आहे, ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असेल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ लागणार आहे, VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 50 पैकी 29 पर्यंत कट ऑफ लागणार आहे, NTP कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 50 पैकी 27 वर कट ऑफ लागणार आहे, NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असेल तर 50 पैकी 29 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 50 पैकी 28 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, SBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 50 पैकी 27 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 50 पैकी 35 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. तर एवढाच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्पोर्टमधून असाल, स्पोर्ट पर्सन असाल तर SC कॅटेगरीचा जो स्पोर्टवाल्यांचा कट ऑफ जाणार आहे 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. आणि ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, VJ कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 28 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, NTP कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 29 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि NTC कॅटेगरीचे जर असाल तर NTC कॅटेगरीचा स्पोर्टमॅनचा 50 पैकी 30 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि NTD कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 30 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, SBC कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, OBC कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, EWS कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे स्पोर्टमॅनचा. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बघू शकता प्रकल्पग्रस्त. तर प्रकल्पग्रस्तांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा SC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे, VJ कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 31 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, NTP कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 32 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि NTD कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 33 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 27 पर्यंत कट ऑफ
जाणार आहे. EWS कॅटेगरीचे जर असेल तर 50 पैकी 32 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असेल तर 50 पैकी 36 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त येते, तर भूकंपग्रस्तांचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा सुद्धा 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरीचा, त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीचा 50 पैकी 28 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर NTB कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर NTB कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 26 पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचे जर असाल तर NTC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा 50 पैकी 25 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. आणि तुम्ही जर NTD कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर NTD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 50 पैकी 28 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर SBC कॅटेगरीचे जर असाल तर SBC कॅटेगरीचे 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. EWS कॅटेगरीचे जर असाल तर 50 पैकी 28 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 35 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट घटक येते पोलीस पाल्य. तर आता पोलीस पाल्यांचा कट ऑफ किती जाणार आहे, तर पोलीस पाल्यांचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी खूप कमी जाणार आहे. ठीक आहे. तर भरपूर मुलांना म्हणजे कमी मार्क्स या ठिकाणी CP मुंबईला ग्राउंडला या ठिकाणी पडलेले आहे. तर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे हे नक्की तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे. तर पहा, पोलीस पाल्य जर असाल तर पोलीस पाल्यांचा कट ऑफ कमी जाणार आहे. SC कॅटेगरीचे जर असाल पोलीस पाल्य तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. ST कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. विजय कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. NTB कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. NTC कॅटेगरीचे जर पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर NTD कॅटेगरी आहे. NTD कॅटेगरीचे जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. SBC कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचे तुम्ही पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. आणि EWS कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. ओपन कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 50 पैकी 29 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जाणार आहे या ठिकाणी बघू शकता. SC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत, विजय कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत जाणार आहे. NTB कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. NTC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 50 पैकी 25 कट ऑफ जाणार आहे. NTD कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. SBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 26 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 25 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 36 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर होमगार्ड तुम्ही असाल तर होमगार्डचा कट ऑफ 50 पैकी 34 पर्यंत जाणार आहे. SC कॅटेगरीचा, ST कॅटेगरीचा 34 पर्यंत, विजय कॅटेगरीचा 38 पर्यंत, NTB कॅटेगरीचा 37 पर्यंत, NTC कॅटेगरीचा 38 पर्यंत, NTD कॅटेगरीचा 37 पर्यंत, SBC कॅटेगरीचा 34 पर्यंत, OBC कॅटेगरीचा 36 पर्यंत, EWS कॅटेगरीचा 36 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा 40 पर्यंत. त्यानंतर SCBC कॅटेगरीचे असाल तर सामान्य कट ऑफ जाणार आहे 38 पर्यंत सर्वसामान्यांचा. महिला उमेदवारांचा कट ऑफ सर्वसामान्यांचा 38, महिला उमेदवार सर्वसामान्य 33 वर, स्पोर्टमॅनचा 34 पर्यंत, प्रकल्पग्रस्तांचा 34, भूकंपग्रस्तांचा 34, पोलीस पाल्यांचा 29, होमगार्डांचा 38 आणि एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा 34 पर्यंत. तर एवढा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे CP मुंबईचा. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला CP मुंबई पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.